शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण करताना सर्वात प्रमुख कार्य केले ते म्हणजे जीवाभावाची माणसं जोडणं। शिवरायांचं व्यक्तिमत्वच असं होतं की ते कोणालाही भुरळ पाडेल। त्यातूनच पुढे बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, येसाजी कंक यांसारखी जीवाला जीव देणारी माणसं महाराजांनी निर्माण केली। पण याच वीरांमधीलच एक असा वीर ज्याच्याकडून स्वराज्यासाठी बहुमूल्य कामगिरी झाली असताना पुढे त्याच्या एका चुकीमुळे महाराजांनी त्या वीराला सैन्य पाठवून संपवले। ते वीर म्हणजे संभाजी कावजी। संभाजी कावजींकडून अशी कोणती चूक घडली की महाराजांना एवढे कठोर पाऊल उचलावे लागले? शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात संभाजी कावजी हे अगदी सुरुवातीपासूनच होते। महाराजांनी 1656 साली जावळीची मोहीम फत्ते केली। त्यामध्ये संभाजी कावजी, शिळीमकर देशमुख, कान्होजी नाईक, रघुनाथ बल्लाळ सबनीस, बांदल देशमुख आणि स्वतः महाराज या मोहिमेत होते। संभाजी कावजी हे शरीराने दणकट, धिप्पाड आणि मुत्सद्दी असे वीर होते। त्यावेळी चंद्ररावांचा भाऊ हनुमंतराव मोरे याला संपवणं महाराजांना हवं होतं। या कामगिरीसाठी महाराजांनी संभाजी कावजी यांची नेमणूक केली। मग संभाजी कावजींनी हनुमंतरावांची भेट घेऊन त्यांच्याशी सोयरिकीचे बोलणे चालवले आणि वेळ साधून संभाजी कावजींनी हनुमंतरावांना संपवले आणि जावळी महाराजांच्या ताब्यात आली। यानंतर 1659 सालची अफजलखानाची मोहीम यामध्ये संभाजी कावजींचा सहभाग होता। ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाशी महाराजांची भेट ठरली त्यावेळेस महाराजांना बरोबर 10 अंगरक्षक न्यायचे होते। त्या 10 अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी देखील होते। खानाने राजांच्या भेटीदरम्यान दगा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिवरायांनी त्याचा कोतळा बाहेर काढला। खान जखमी होऊन पालखीत बसला असता भोयांनी पालखी चालवली। हे संभाजी कावजींच्या ध्यानात येताच त्यांनी एका वारात भोयांचे पाय कापले आणि त्यानंतर अफजल खानाचे त्यांनी शीर कापले आणि ते शीर घेऊनच ते महाराजांपाशी आले। संभाजी कावजींच्या कामगिऱ्या पाहता महाराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला। भालदार असणाऱ्या संभाजी कावजींना शिवरायांनी चाकण येथील पागेवर अधिकारी म्हणून नेमले। यानंतर शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस त्याने पहिली मोहीम ही चाकणच्या संग्राम दुर्गावर काढली। त्यावेळी किल्लेदार फिरंगोजी नरसाळ यांनी तब्बल 55 दिवस किल्ला लढवला। अखेर ऑगस्ट 1660 मध्ये शाहिस्तेखानाने किल्ला जिंकला। शाहिस्तेखानाची ताकद आणि त्याचा वाढता जोर पाहून काही मराठी त्याला प्रभावित झाले। त्यात दुर्दैवाने एक होते संभाजी कावजी। संभाजी कावजींसोबत आणखी काही मराठ्यांनी स्वार्थापोटी शाहिस्तेखानाची चाकरी स्वीकारली। ताबडतोब शाहिस्तेखानाने सुद्धा संभाजी कावजींना 500 स्वारांची मनसबदारी दिली। ही गोष्ट महाराजांच्या कानी पडताच त्यांचा संताप अनावर झाला। महाराजांना फितुरी आणि गद्दारी खपत नसे। त्यात संभाजी कावजी या अगोदरच्या स्वराज्यातील कामगिरीमुळे महाराजांच्या अगदी जवळचे होते। त्यामुळे स्वराज्याबद्दलही ते खूप काही जाणून होते। महाराजांना हा खूप मोठा धोका वाटला। त्यामुळे महाराजांनी सरनोबत प्रतापराव गुजरांना आज्ञा केली की संभाजी कावजींचा एकदाचा काय तो बंदोबस्त केला पाहिजे। त्यानंतर ताबडतोब प्रतापराव गुजरांनी आपल्या सैन्याला घेऊन मौजे मलकर या गावी तैनात असणारे संभाजी कावजींवर हल्ला चढवला। संभाजी कावजींनी सुद्धा हा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला पण सरनोबत प्रतापरावांच्या समोर त्यांचा टिकाव लागला नाही। शेवटी एप्रिल 1661 मध्ये प्रतापरावांनी महाराजांच्या सांगण्यावर संभाजी कावजींना युद्धात ठार केले। एका पराक्रमी वीराचा त्याच्या स्वार्थापोटी शेवट झाला। अगदी जावळीच्या मोहिमेपासून ते अफजलखान वधापर्यंत संभाजी कावजींनी स्वराज्याच्या कामात हातभार लावला पण पुढच्या या चुकीमुळे त्यांना आपल्या प्राणांचे मुकावे लागले। स्वतःच्या स्वार्थापायी आपण शत्रूंना मिळून आपल्याच लोकांवर चालून जातोय हे त्यांना कळालं नाही। त्यामुळे महाराजांनी संभाजी कावजींबद्दलचा जो कठोर निर्णय घेतला तो योग्यच होता असे म्हणावे लागेल।